मंडळी, खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत यांना झाली आहे लग्नाची घाई आणि स्थळ म्हणून समोर आली आहे आपल्या सॉलिड अभिनयानं तुम्हाला भारावून टाकणारी नम्रता संभेरावची लॉली. बघूया तिथे काय धमाल घडतीये. वन्स मोर शामराव. प्रसाद दादा बोला. सई मॅडम, वयाची 35 उलटून गेली हो माझी. पण मला असं वाटलं होतं की माझं काही लग्नच होणार नाही बा. कारण ज्या मॅरेज ब्युरोमध्ये मी नाव नोंदवलं होतं ना, ते मला म्हणाले की इतकी वर्ष तुम्ही जे पैसे भरलेले आहे ना, ते आम्ही व्याजासहित परत करतो बा, पण तुमचे लग्न काही जुळू शकत नाही बा. असा खचून गेलो होतो मी. शेवटी तो फोन आला बा. मॅरेज ब्युरो मधूनच फोन आला की एक स्थळ आहे बा. मी त्या पोरीला इथे गार्डन मध्ये भेटायला बोलवलेलं आहे. भिकारी के लिए भीख जो मिली वो ठीक. ती येतच असेल बा. अरे बापरे, हो म्हणा बापरे. श्यामराव, सबुरीचं फळ गोड असतं ते हेचे का बा. हॅलो एव्हरीवन. नको नको, मला लिगर्डचा त्रास होतो प्लीज. अरे मी देते सगळ्यांना फ्लाइंग किसी, पण प्लीज आता नो फ्लश प्लीज. दिसायला सुंदर आहे, पण बोलल्यानंतर ध्यान वाटते बा. म्हणजे हिला सुंदर म्हणू, ध्यान म्हणू का सुंदर ते ध्यान म्हणू. अरे त्याने बाय ना, ते दोन दलिंदर नसले की गैर भारीच सुचत बा. अरे हॅलो हॅलो. अरे तुम्ही असं काय करताय, कोणी नाही ना समोर. म्हणून काय झालं, कोणी असलं काय नसलं काय, मी हे आणि हे चालूच असतं माझं. आणि भारी भारी आहे एकदम. लिगर्ड्स वगैरे काय म्हटले होते ते? LIGHTS लिगर्ड्स असं आहे. अच्छा, लाईट. दॅट इज दॅट. एक मिनिट प्लीज. तुम्हीच श्याम राजपूत का? हो मीच आहे श्याम. खूप दिवसांनी एक अनदर फेस आला माझ्या डोळ्यासमोर. नाहीतर तोच तो बोधल्या, तेच ते खोटे केस, तोच तो भसडावत मला काय वाटत. मला खोटं बोलणारी माणसंच आवडत नाही. पण तुम्ही माझ्यापासून काही हिडे करत नाही ना? हिडे HID हिडे. अच्छा, हाईड. दॅट इज दॅट. नाही करत ना? नाही नाही. छान आहे मग. तुमचे नाव काय आहे बा? तुम्ही पहिले असे फरसाण आहात. फरसान माणूस. अच्छा, फरसान. तुम्ही पहिले असे फरसाण आहात ज्याने मला माझं नाव विचारलं. असं का? नाही तर 2-2 महिने मी रिलेशनशिप मध्ये राहिली, पण कोणी मला माझं नावच विचारलं. नाही नाही, चूक आहे बा. म्हणजे नाव तरी विचारले पाहिजे 2 महिन्यात. धीर पाहिजे ना रिलेशनशिप मध्ये, धीर. जाऊन दे, मरून दे. तर एम आय लॉली सांगताय की विचारताय? तेलतेय मी. अच्छा, मग एम आय लॉली नाही ना, आय एम लॉली म्हणा ना बा तुम्ही. दॅट इज दॅट. तुमचं नाव आहे ना, मला गोईरो आवडला वा. मी भलता भलता असा उत्सुक आहे तुमच्याबद्दल असं जाणून घ्यायला. अजून काय काय जाणून घ्यायचंय तुम्हाला माझ्याबद्दल? नॉटी. ओ नका ना असं करू तुम्ही. मी गावाकडचा माणूस आहे, मला एवढं गोड ऐकायची सवय नाही बरं. तुम्हाला सांगतो, माझ्या मित्रांनी जर याच ऐकलं ना, ते आडवेच पडतील लगेच. म्हणजे असं अटॅक आल्यासारखं असं 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 पडतील. पडण्याची काय एकच पद्धत माहितीये का हो तुम्हाला? मला 7-8 पद्धती माहिती आहेत. बापरे. म्हणजे काही जण असे पडतात, काही जण असे पालथे उलटे पडतात, काही जण ढोपऱ्यावर पडतात, काही कोपऱ्यावर पडतात, काही डोक्यावर पडतात. बापरे 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 बापरे. आणि काही जण पाहता क्षणी प्रेमात पडतात. सो वियर्ड. वियर्ड नाही, एकदम नॅचरल आहे. 35 वर्ष लग्न झालं नाही त्या माणसाला विचारा, त्याच्यासाठी नॅचरलच आहे. हो
अरे बाप नका ना तुम्ही असं पाहू ना हो काडच्या टोका चुकून चालला ना माझ्या लॉलीची लॉलीची म्हणजे देव पण एखाद्या माणसाला एवढा तंगवतो नंतर जे काय आता भरभरून देतो ना वा वा लॉलीजी मला आहे ना आवडेल बा तुमच्याशी असं लग्न करायला. मला पण आवडेल तुमच्याशी लग्न करायला. परत बोले. मला पण आवडेल तुमच्याशी लग्न करायला. परत बोला ना हे. मला पण आवडेल तुमच्याशी लग्न करायला. परत बोला ना हे एवढंच करायचं असेल तर मला इंटरेस्ट नाही अजिबात. आम्ही आहे ना म्हणजे माझ्या आयुष्यात कोणी एवढं गोड बोललं नाही ना म्हणून तसं बोललो बा मी. मला पण तुम्ही खूप आवडलात. काय बोलता. मला तुमचं नाव पण खूप आवडलं. श्याम. आज मरतोच बो आम्ही. विचारा का. का क्योंकि हर शाम के बाद एक रात आती है. और मुझे रात बहुत पसंद है. बरोबर आहे बा तुमचं बरोबर आहे पण माझं नाव श्याम म्हणजे संध्याकाळच नाही आहे. नाही भगवान श्रीकृष्णांचे नाव आहे ना श्याम त्याच्यावरून ठेवलेले. आणि मी मूळच्या खानदेशच्या आहे धुळ्याच्या. धुळे. जळगावला पण माझ्या काही साखरीला पण काही. अरे बापरे ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या गावांची नावं घेतायत ना त्याची कोणीच घेतली नाही हो आजपर्यंत. आम्ही कसं बोलतो माहितीये का. कसं. धुळे जळगाव साखरी. ओ तिन्ही बाईना नाण्या इरा ना करे. अरे मी जळगावले चाललो रे जळगावले असं बोलतो आम्ही. धुळे जळगाव साखरी असं नाही बोलत ना आम्ही. असं नाही बोलत. पण मला ना तुमच्या गावांची नावं खूप आवडतात. आणि तुमच्या गावांकडे जे लग्न होतात ना ती पण मला खूप आवडतात. काय बोलता. ते चिरियल असतात ना तुमच्याकडे. सिरियल ते काय रीती चाली असतात ती रिच्युअल ते पण मला खूप आवडतात. म्हणजे तुमच्याकडे ते असतं ना चूळ भरायची आणि मग एकमेकांच्या तोंडावर अशा पिचकाऱ्या मारायच्या. मला त्या पिचकाऱ्या मारायला खूप आवडतं. आणि हो काय माझं एक स्वप्न आहे आपलं लग्न झालं ना की त्या पंक्तीत मी वाढणार कारण मला वाढायला खूप आवडतं. हो घ्या ना. लाडू घ्या ना. बुंदी घ्या ना. जिलेबी घ्या ना. नाही अरे नाही नाही ना हो अशी जर जिलेबी तुम्ही वाढली ना पहिली पंगत उठणारच नाही ती. बरेच जण आयुष्यातून उठून जातील ना हो. हे असंच स्वप्न आहे का तुमचं. याच्यासाठी तुम्हाला लग्न करायचंय का. नाही नाही तसं नाही. ऍक्च्युली काय ना काय बस ना श्यामजी हा माझे नाव आहे ना बरं एका लाटेवर थांबतच नाही. असं ह्या लाटेवरून त्या लाटेवर त्या लाटेवरून दुसऱ्याच लाटेवर बरं अशी अनेक लाटांवर फिरत असते. आता मी थकली. अरे बापरे माझं शीड थकलं. आता वारा झेलायची ताकद नाहीये माझ्या. आता बस आता माझे ठरले. आता नो रमेश नो संतोष नो मायकल. आता फक्त माझी परमनंट सायकल. ट्रिंग ट्रिंग माझ्या दिलात असती ट्रिंग 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 ट्रिंग. माझ्या पण घंट्या वाजल्या. पण ते मायकल बिकलच्या कोण आहेत बा. मायकल वगैरे ते माझ्या मागे लागले होते. अरे बापरे म्हणजे ही होडी आहे ना बलत्या बीचेसवर फिरलेली आहे. शीड थकणार नाही तर काय होणार. नाही नाही काही नाही काय मी माझे वय उलटून गेले. मी मॅच्युअर माणूस आहे बा. तर मी हे जे काही तुमचे नातेसंबंध ते समजून घेऊ शकतो बा मी. काही रे गोड आहे बरं का पण तुम्ही. पण ते मॅरेज ब्युरोचे ते प्रोफाईल असतं तिथे तुमच्या फोटोच नव्हता ना हो. फोटोच नव्हता. तर एखादा जर फोटो तुम्ही मला पाठवला तर आई वडिलांना दाखवण्यासाठी बरं का. त्यांना गैर आवडायला. माझ्याकडे भरपूर फोटो आहेत. तुम्ही बघाल ना चार्टच पडाल. एक मिनिट.
माझ्याकडे आहेत. आई ग. ए, अरे बापरे. मी एका फिल्मचं शूटिंग केलं होतं, बिकिनी फोटोशूट केलं होतं बघ. हा आवडेल तुमच्या घरच्यांना. अहो हा कसा आवडेल हो फोटो. So, अहो आमच्यात आहे ना सुनमुख दाखायची परंपरा आहे. हा फोटो बघून ते सुन्न होऊन जाते डायरेक्ट. नाही ना असं नाही ना हो. आणि मला एक गोष्ट सांगा, हे आहे का तुमच्या डोक्यात? अरे असं असं कुठे असतं का हो? मला आहे ना, मला सगळी माहिती तुम्ही सांगा बुवा तुमची. म्हणजे? तुम्ही काय करता? मी मेहनत करते. मेहनत. मी रात्रंदिवस मेहनत करते. अरे बापरे. तुम्ही काय करता? मी फक्त दिवसा मेहनत करतो, रात्री मी फक्त गुपचूप झोपतो बा. तुम्ही रात्री झोपता? हो. मी पहाटे झोपते. पहाटे? मी रात्रभर चॅटिंग करत असते ना. अरे बापरे. मला दिवसा वेळ नाही मिळत कामातून, मग मी रात्री चॅटिंग करते. मग तुम्ही उठता कधी? 12 वाजता. 12 वाजता? या. आणि मग लग्नानंतर सगळं काम तर माझ्या आईलाच करावं लागेल. हा. अहो, असं नसतं. लग्न म्हणजे जबाबदारी असते, कर्तव्य असतात, बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही अहो लग्नासाठी ना अशी मनाची तयारी करावी लागते बा. तुम्ही काय तयारी केली आहे? मी केले ना. हा? मी उकाणे पाठ केलेत. ऐकू? नको. ऐका. अरे नको ना. बेवफाई सनम प्यासी रात अकेली. हा? बेवफाई सनम प्यासी रात अकेली. तळमळत शामराव बिकॉज ऑफ लॉली. अरे हा काय उखाणा आहे तीन बाय ना. दुसरा ऐकू? नको ना. ऐका. प्यासी है जवानी. अरे बापरे. ऐका हा. प्यासी है जवानी हा. अकेली है साली. प्यासी है जवानी अकेली है साली. अडकले शामराव सेटल झाली लॉली. अरे हे काय शब्द आहेत का? या. अकेली आहे साली, प्यासी जवानी, हे असं असतं का उखाणे? उखाणे नाही आहेत, हे म्हणजे फिल्मचे नाव आहेत. अरे बाबा प्यासी है जवानी. या अशा फिल्म्स मध्ये काम केली का तू? अरे तू कोण आहे का? अगं तू आहे तरी कोण? काय दागडं लावला का? फालतूपणा करून राहिले. एक तर तो बुचंडा बांधलाय असा. गुचंड. हे वर. अरे काय साडी घालून आली ही? अरे तू बाई कमी आणि मला हिडे करा. मला हिडे करा. हिडे? मला हिडे करा. हिडे म्हणजे? हिडे म्हणजे लपवा. 15 मिनिटं झाली, कळलं पाहिजे ना एवढं तरी. हिडे करा. तू हिडे रे, तू हाड करायच्या लायकीची आहेस. भाऊ नीट हा, तोंड सांभाळून बोला तो. हा, तू कोण मला बोलणार? मी कोण? मी कदाचित तिच्या होणारा नवरा असेल बा. होणारा नवरा? हा. ही माझी मांडवात आलेली नवरी आहे. अरे हे काय प्रकार नाही, काही सांगितलं नाही बा तू. सगळं सांगतो. एक मिनिट. इकडे बघ. अंडी कुठे आहेत? अरे अंड्याच्या मध्ये काय काढलंय? तेच बोलतोय. अरे आमचं मांडवात लग्न चालू होतं, तेवढ्यात ही आली. फेरे घ्यायच्या आधी बोलते मला अंडी खायची आहे. मांडवात अंडी खायची म्हणते ही? बापरे. बाबा आणतो. बोलतो नाही ना मीच जाते. हा. अंडी गाणाला गेली, ती आलीच ना परत. बापरे. तिथूनच पळून गेली. खरं सांग कशाला? उगाच माझ्यावर क्लाइम करू नकोस, कळलं ना? आता मी काय ते खरं खरं सांगते. तुम्हाला माहितीये काय? हा आहे ना हा. हा असा मांडवात बसला होता आणि तिथे एक माणूस याला फेटा बांधत होता. ह्याने याचा वीक काढून ठेवला. मला माहित नव्हतं हा टकलाय आणि माझ्याशी लपवून ठेवलं. आणि याची आई मला किती बोलली लग्नामध्ये, ए काय ग पाया पडतेस ना, नीट पड, सारखा पदर काय पडतोय तुझा. आता नाही राहत तो माझ्या खांद्यावर. नाही ऐकत तो माझं, मी काय करू? का खिळा ठोकून घेऊ तिकडे? शेवटी मी धूम ठोकून आली ह्याच्याकडे. आता मी ह्याच्याशी लग्न करणार. ए बाई असं काही करू नको बर का. एका महिन्यात माझे आखे पत्रे उडून जातील. मी काय, माझी आई पण टकली होऊन जाईल तुझ्यामुळे. बरं झालं रे भाऊ तू आला. आणि ऐक, ही जी साडी नेसली आहे ना तू, याच्यात तुम्ही बाई कमी आहे आणि काला खट्टा जास्त दिसते. उन्हात जास्त फिरू नको, खाऊन टाकतील पोरं तुला. सांभाळ रे भाऊ. ऐका ना. ओ श्याम ब्युटिफुल, श्याम ब्युटिफुल. गेला. हा गेला. मेरे आंखों में मत झांको. फिर से प्यार हो जाएगा. ऐक ना, माझ्याशी लग्न कर ना.